मागील 1 वर्षापासून जी CHUची एक्झाम आहे महाराष्ट्रामध्ये होणारी, त्या एक्झामचे सर्वजण वाट बघत होते. भरपूर या एक्झामवरती स्टे आलेले होते आणि स्टे आलेलेच होते तरी कोर्ट केस देखील भरपूर चालू होते. भरपूर तारीख भेटली, सर्वांना माहीतच आहे. आणि शेवटी फायनली ती काल एक्झाम झाली CHUची. तर ती एक्झाम कशी झाली, काय झाली, आपण हे आज सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मला हेच सांगायचं आहे की कालची जी एक्झाम होती ती स्टुडंटच्या मानाने मॉडरेट लेवलची होती. ज्यांनी अभ्यास केला त्यांना मॉडरेट लेवलची होती आणि ज्यांनी अभ्यास नसेल केला त्यांना ती नक्कीच कठीण गेली असणार. आणि विशेष म्हणजे कालची जी एक्झाम होती, सर्वांना वाटलं की PYQ आपले मागचे जे क्वेश्चन्स असतील ते रिपीट येतील किंवा त्याच्यावरती असणार, पण ती एक्झाम तशी न येता ती आली IBPS पॅटर्ननुसार. तर हे IBPS पॅटर्न काय आहे, तर ते आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. तर बऱ्याच जे आपले विद्यार्थी आहे आणि टीचर्स देखील आहे त्यांना देखील हे माहीत नव्हतं की हे एक्झाम जे आहे ते IBPS कंडक्ट करणार आहे. आणि त्यामध्ये भरपूर त्यांनी म्हणजे थोडेसे कठीण लेवलचेच क्वेश्चन टाकले होते असं म्हणण्यात येईल, म्हणजे सिनारिओ बेसवरचे. आणि काही लेकरांचं असंही म्हणणं आहे की ही ते एक्झाम नॉर्सेट लेवलची आली. पण तरी ही जी एक्झाम आहे ती चांगलीच गेली असणार भरपूर लोकांची, असं मला असं वाटते. तर ही व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की कशी एक्झाम येणार, आपल्याला येणारे जे एक्झाम आहे ते देखील आपल्याला माहीत नाही, पण तरी आपण आपली तयारी जी आहे एक्झामच्या प्रतीची ती आपण चांगल्या रीतीने केली पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. आणि तरी तुम्हाला जर अजून एक्झाम रिलेटेड किंवा वॅकन्सी रिलेटेड असेच काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असणार तर तुम्ही खाली कमेंट करू शकतात आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. आणि विशेष करून अजून एक मी व्हिडिओ बनवणार आहे CNE रिलेटेड. जर तुम्हाला CNE रिलेटेड जर डिटेल माहिती पाहिजे असणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा कमेंट सोडू शकतात की आम्हाला डिटेल माहिती पाहिजे CNEबद्दल, तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. म्हणजे मी पण रिसर्च करणार अजून कुठून, कारण की CNE ही जी आहे ती सर्वांनाच कंपल्सरी करायची आहे. तर आत्ताचा जो व्हिडिओ होता तो CHOसाठी होता. आणि ठीक आहे, बाय.